आणि हा चेंडू उंच उंच गेला, सरळ गॅलरीत. नवज्योत सिंग सिद्धूंनी काय जबरदस्त षटकार ठोकलाय. प्रेक्षक आनंदाने उड्या मारतायत. आज सिद्धूंची बॅट आगीसारखी धडधडते आहे. पण एक मिनिट, ही कथा आपण सुरुवातीपासून ऐकूया. आज ज्यांच्या बॅटमधून फटके पावसासारखे बरसतात, त्याच सिद्धूंना कधीकाळी स्ट्रोकलेस वंडर म्हणत होते. हो, क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांची अवस्था अशीच होती. तेव्हा 1983 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांचा टेस्ट डेब्यू झाला. सर्वांना वाटलं हा तर जबरदस्त फलंदाज ठरेल. पण मैदानावर चित्र वेगळंच दिसलं. त्यांची बॅट जणू गळ्यात लटकलेली होती. बॉल्स येत होते, पण ना स्ट्रोक्स ना फटके. फक्त डिफेन्स डिफेन्स आणि अजून डिफेन्स. संपूर्ण इनिंग्समध्ये बॉल धड मारलाच नाही असा भास व्हायचा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या कसोटी सामन्यात 90 मिनिटात 20 धावा काढताना प्रेक्षकांनी सिद्धूची खिल्ली उडवली होती. त्याकाळी प्रेक्षक, मीडिया, समीक्षक सगळ्यांनी एकच टॅग दिला: स्ट्रोकलेस वंडर, म्हणजे ज्याला फटके मारताच येत नाही असा खेळाडू. त्याच्यावर टीका सुरू झाली. हा माणूस कसला फलंदाज, हा तर भारतीय संघासाठी ओझं आहे, हा कधीच परतणार नाही. लोकांच्या या शब्दांनी सिद्धूंना आतून हादरवून टाकलं. पण तिथूनच सुरू झाला खरा प्रवास, संघर्ष, मेहनत आणि बदलाचा. एक प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक राजन बाला यांनी तर त्यांच्यावर टोचणारा लेख लिहिला. तो लेख सिद्धूंनी कापून आपल्या कपाटावर चिकटवला. दररोज सकाळी उठल्यावर तो लेख पाहून ते स्वतःला आठवण करून द्यायचे, मला हे चुकीचं सिद्ध करायचंय. मग काय, पहाटेपासून सराव सुरू व्हायचा. शेकडो षटकार, हजारो चेंडू, संध्याकाळपर्यंत घामाचा पाऊस. हाताला फोड झाले तरी सराव थांबवला नाही. कधी कधी ग्लोव्जमध्ये रक्त भरायचं, पण सिद्धूंनी तोच त्यांचा इंधन बनवलं. आणि अखेर आला तो क्षण, 1987चा वर्ल्ड कप. सिद्धूंनी पहिल्याच काही सामन्यात सलग 4 अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या बलाढ्य संघांवर त्यांची फटकेबाजी पाहून जग थक्क झालं. ज्यांनी त्यांना स्ट्रोकलेस वंडर म्हटलं होतं, त्याच लोकांनी आता पाम ट्री हिटर म्हणून गौरवायला सुरुवात केली. करिअरच्या अखेरीस सिद्धूंनी टेस्ट आणि वनडे मिळून 7,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा केल्या आणि भारतीय संघाचा एक विश्वासार्ह, आक्रमक फलंदाज म्हणून नाव कमावलं. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या सफल व्यक्तीला पाहतो, तेव्हा आपल्याला वाटतं, हा किती लकी आहे, याच्याकडे सगळं काही आहे. पण आपण त्यामागची प्रॅक्टिस आणि मेहनत बघत नाही. प्रॅक्टिस म्हणजे फक्त एक कृती नाही, ती म्हणजे आपल्या कामात परिपूर्ण होण्याचा मार्ग आहे. डॉक्टर लोक बहुतेकदा त्यांच्या नावासमोर प्रॅक्टिशनर लिहितात. म्हणजेच प्रॅक्टिस म्हणजे एखाद्या कामावर एकाग्र होण्याची कला. आणि ही एकाग्रता आपल्याला रोजच्या प्रॅक्टिसमुळे आपोआप मिळते. कोणत्याही व्यक्तीच्या यशामागे त्याने केलेली वर्षानुवर्षांची सातत्यपूर्ण प्रॅक्टिस दडलेली असते. नवज्योत सिंह सिद्धू यांच्या कमबॅकचं खरं कारणही हेच आहे, सातत्यपूर्ण प्रॅक्टिस. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक पहा. त्या व्हिडिओमध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं ध्यान केंद्रित करण्याचं रहस्य तुम्हाला ऐकायला मिळेल.